पणदूर येथील सविता आश्रमच्या कारभाराच्या विरोधात पणदूर येथील ग्रामस्थ कुडाळ पंचायत समिती कार्यालयाच्या ठिकाणी उपोषणाला बसले होते। यामध्ये रामचंद्र शेटिये, उमेश साहिल, ओंकार केरकर, आप्पा साहिल, नलिनी केरकर, रामचंद्र साहिल, जानकी साहिल, रेश्मा शेटिये, बाळा साहिल, पल्लवी केरकर आदी ग्रामस्थ होते। या ग्रामस्थांना पंचायत समिती प्रशासनाने लेखी पत्रव्यवहार केल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले। आम्ही पणदूर गावातले सर्वसामान्य शेतकरी आमच्या ते सविता आश्रम जीवन आनंद संस्थेचा आश्रम सुरू आहे आणि त्याचे सांडपाणी आहे ते खाली शेतात सोडतात आणि आमची शेतजमीन संपूर्ण नापीक झालेली आहे। आम्ही वारंवार आम्ही ग्रामपंचायतीची पहिली सुरुवात तक्रार केली, त्यानंतर ग्रामपंचायतीने दखल घेतली नाही म्हणून जिल्हाधिकारी साहेबांजवळ तक्रार केली। जिल्हाधिकारी साहेबांजवळ ती तक्रार गटविकास अधिकारी पंचायत समिती कुडाळ यांच्याजवळ आली। अद्यापर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून उपोषणाचा मार्ग पत्करला आणि आज आम्ही उपोषणाला बसलो आहोत। नमस्कार, माझं नाव संदीप परब, सविता आश्रम पणदूरमधून बोलतो आहे। काही सविता आश्रम पणदूर गेली 12 वर्ष कार्यरत आहे रस्त्याच्या निराधार बांधवांसोबत आणि इतर बांधवांसोबत। सध्या काही स्थानिक ग्रामस्थांना पाण्यामुळे त्रास होत होता म्हणून आम्ही तिथे एक रिसायकल प्लांट पाणी रिसायकल प्लांट बसवलेला आहे आणि तो एक 2-4 दिवसात तो कार्यान्वित पण होईलच। त्यामुळे इतरांना कोणाला त्रास होणार नाही याची पण आम्ही खबरदारी घेत आहोत। तसेच डायपर मशीन विल्हेवाट लावण्याची मशीन आम्ही उंचावर बसवलेली आहे आणि काही उपाययोजना करत आहोत आणि त्याच्या काही समस्या आहेत ते चर्चेतून आणि आमच्या लेवलला सोडवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे।